नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की छोल्याची भाजी कशी करायची आहे। ते सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी कुकरमध्ये छोले उकडायला ठेवलेले होते आणि त्यानंतर मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा छोटे छोटे कट करून घ्यायचा आहे कांदा। त्याचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तुम्हाला त्यानंतर कोणती रेसिपी पाहिजे आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। खूप साधी आणि सोपी, जास्त खर्चसुद्धा लागणार नाही, सगळं घरात अवेलेबल असेल अशी रेसिपीज मी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतर मी इथे खोबरं घेतलेलं आहे, ते पण थोडं थोडे कट केलेलं आहे। आपण जर खोबरं जर टाकलं तर आपल्याला तेल कमी लागतं, कारण खोबऱ्याला खूपच तरी सुटते। त्यामुळे खोबरं पण टाकायचं आणि खोबऱ्याने आपली स्किनसुद्धा छान राहते। मी ते फटाफट खोबरं कापून घेतलेलं आहे, पाहू शकता। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता। कढीपत्ता पण खाण्यामध्ये गेलाच पाहिजे, तो खूप छान असतो, हेल्दी असतो। इथे बघा, मी खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यानंतर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, ते छान असं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा जास्त काळा पडू दिला नाही, थोडा कमी आचेवरच आणि थोडा लालसरच भाजून घेतलेला आहे। जास्त काळी भाजी मी केलेली नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे, त्या पण छान अशा भाजून घेतलेल्या आहे आपण। त्यानंतर ते कांदा आणि लसूण भाजल्यानंतर मी परत पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं पण छान असं भाजून घेतलेलं आहे। खोबरं पण जास्त करपू द्यायचं नाही, कारण भाजी आपली करपट लागते, त्यामुळे खोबरे पण थोडेच भाजायचे आहे, जास्त काळपट होऊ द्यायचे नाही। आणि त्यानंतर खोबरे भाजून झाल्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे। खोबरे बघा भाजलेलं आहे, त्यानंतर मी पॅनमध्ये शेंगदाणे टाकलेले आहे। शेंगदाणे पण जास्त करपू दिलेले नाही आहे, लगेचच मी गॅस बंद करून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी हे भाजलेलं आहे। त्यानंतर ह्याचं वाटण करून घेतलं। परत पॅनमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोड्याशा मोहरी, जिरे टाकून घेतले, त्याला छान असा तडका तडतडू दिलेला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि ती जी पेस्ट केलेली होती ना, कांदा, लसूण आणि खोबऱ्याची, ती पेस्ट मी तेलामध्ये टाकून दिलेली आहे। त्यानंतर त्याला छान तरी सुटेपर्यंत मी खालीवरी केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती छान अशी अगोदरच तरी सुटलेली आहे। खोबरे टाकलेले खूप चांगले असते, भाजीला छान अशी तरी येते। त्याला ते खाली लागेल, त्याच्यामुळे आपण त्याला हलवतच राहायचं आहे। त्यानंतर आपण मिक्सरचं भांडं धुवून पण घ्यायचं आहे, त्याला वाया घालायचं नाही बिलकुल। अन्न हे परब्रह्म असते, त्यामुळे ते वाया घालता कामा नये। त्यानंतर मी त्याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे, त्यानंतर मसाले टाकलेले आहे, पाहू शकता तुम्ही। चवीनुसार मसाले पण टाकलेले आहे, चवीनुसार तिखट पण टाकलेले आहे आणि थोडीशी हळदी पण टाकून घेतलेली होती। त्यानंतर मी त्याला छान असे खालीवरी केले। चवीनुसार मीठ पण टाकलेले आहे, तुम्हाला जेवढे मीठ पाहिजे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। त्यानंतर मीठ टाकल्यानंतर परत मी त्याला असे छान असे खालीवरी करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। त्याला छान तरी सुटलेली आहे, छान शिजू द्यायचे आणि त्यानंतरच आपण ते छोले टाकायचे आहे, कारण ते छोले ऑलरेडी उकळलेले आहे। त्यानं आपण मसालाच पहिले छान असा शिजू द्यायचा आहे, त्याला छान तरी येऊ द्यायची, म्हणजे भाजी आपली छान चवदार लागते। आणि भाजी कधीच झाकून ठेवायची नाही,
चव सगळी चालली जाते. त्यानंतर मी छोले छोले आणि त्याचं पाणी उकळून घेतलेलं होतं ते टाकून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छान नंतर भाजी उकळू दिलेली आहे. भाजी झाकून ठेवायची नाही आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुम्ही पाहू शकता त्यानंतर भाजीला किती तरी आलेली आहे. तुम्हाला पण अशी रेसिपीज करायची आहे ना, मग नक्कीच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू शकता तुम्ही भाजीला छान अशी तरी आलेली आहे. चला तर मग धन्यवाद मैत्रिणींनो.